नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन दिवशी नवीन रेसिपी सोबत, नवीन जेवणासोबत. जेवणाला सुरुवात केली आहे. सगळ्यात आधी कुकर लावून घेते. भात आणि डाळ कुकरमध्ये शिजवत ठेवली आहे. स्वच्छ धुवून आणि प्रमाणात पाणी घातलंय आणि आता गॅस पेटवते आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत हे रात्रभर भिजत घातलेले मूग आणि वाल मी स्वच्छ धुवून घेतलेत. अगदी थोडेसेच आहेत वाल, उसळीपुरती पुरे होतील म्हणून जरासे वाल शिल्लक होते ते घालून घेतलेत. त्यासोबत थोडासा बटाटाही कापून घेतला. कढईमध्ये तेल, हिंग आणि जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी देऊन घेते आणि फोडणीला आपण थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत. दोन्ही भाज्यांसाठी एकत्रच आज कांदा भाजून घेते, कारण जास्त काही तामझाम करायचा नाही आहे असं ठरवलं आहे आज. हे डेझिकेटेड कोकोनट मागवलेलं, नारळ किसायला वेळ नव्हता तेव्हा मी कधी कधी असं कोकोनट बाजारातून मागवते. खूप छान असतं या ब्रँडचं. कोणतंही स्पॉन्सर किंवा ॲडव्हर्टिजमेंट नाही चालू आहे बाय द वे. थोडंसं अगदी घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार, पण मी हे सगळं भाजून ठेवते म्हणजे लगेच उपयोगी होतं. आता कांद्यामधून आलं आणि लसूण भाजलेलं बाजूला केलं आहे आणि कोथिंबीर बरोबर अगदी छान बारीक वाटून घेणार आहे आणि हे कोथिंबीरचं वाटप आपण भाजलेल्या कांद्यामध्ये ॲड करून घेतो. त्याच्यामध्ये हळद, मालवणी मसाला आणि मीठ टाकून हे अगदी छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दोन्ही ग्रेव्हीची तयारी आपली झालेली आहे. आता बस फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे कुकरच्याही शिट्या माझे झाल्या आहेत. कुकरचा गॅस बंद केला आहे आणि एका कढईमध्ये मी मूग शिजवून घेते आणि थोडासा बटाटा टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये. आणि वालासाठी दुसऱ्या कढईमध्ये थोडीशी ग्रेव्ही काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये वाल आणि जरासे बटाटे टाकून पाणी टाकून घेतले. अगदी कांदा खोबऱ्याचं वाटप आपल्याला वालामध्ये टाकायचं आहे. ते छान दळून घेतलं आहे आणि आता ते ॲड करून घेते. इथे आपली मुगाची भाजीही तयार आहे. मस्त सुकी भाजी तयार आहे. खूप छान लागते आणि खूप स्वादिष्ट लागते. एकदम मस्त घमघमाट सुटला आहे भाजीचा. आणि इथे आपली वालाची उसळही तयार आहे. बघू शकता किती मस्त झाली आहे. अगदी घट्ट तिकलं म्हणतात आमच्याकडे ह्याला. मस्तपैकी भेंडीही कापून घेतली आहे. अशा मधून चिरा मारून घेतल्या आहेत म्हणजे कीड नाही आहे ना, हे एन्श्युअर केलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, हळद, मालवणी मसाला, मीठ टाकून आणि पाणी जर असं अगदी स्प्रिंकल करून छान एकजीव करून घेतलं आहे आणि तव्यावरती आपल्याला हे सगळं शॅलो फ्राय करायचं आहे. सगळी भेंडी तव्यावरती एकत्र मावली आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे छान क्रिस्पी आणि क्रंची करून घ्यायची. खूप डीप फ्राय केली ना तर त्याची चव नाही छान लागत. अशी कुरकुरीत भेंडी असेल ना जेवणाबरोबर तोंडाला तर खूप मजा येते जेवायला. बघू शकता की ती मस्त भेंडी भाजून झाली आहे. अजिबात तव्याला कुठे त्याचं पीठही चिकटलं नाही आहे. हा नॉनस्टिक पॅन नाही आहे बरं का, तरीही खूप छान झाली आहे भेंडी. असं जेवण म्हणजे सोने पे सुहागा. कसं वाटलं आजचं जेवण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.